मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण कार्तिक महात्म्य अध्याय 7 ऐकून चुकलो आहोत। आज आपण 8व्या अध्याय महात्म्य ऐकणार आहोत। तर खूप जण हे कार्तिक मास महात्म्य ऐकत आहेत, तर सर्वांना थँक्स आणि कमेंट्स पण करत आहे तुमच्या गावाची। तर असेच कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा। तर मित्रांनो, 5 नोव्हेंबर तर 12 नोव्हेंबर जे 2 व्हिडिओ मी टाकलेले आहेत, तर ते आवर्जून तुम्ही सर्वांनी ती सेवा करा। 5 नोव्हेंबर तर 12 नोव्हेंबरपर्यंत कालभैरवाष्टक 11 वेळा, पुरुष सूक्त, वेदोक्त, अथर्व वेदोक्त, वल्गा सूक्त 11 वेळा, एक स्वामी समर्थाची माळ ती आणि 16 मंत्र, कमलात्मक मंत्र आणि स्वामी समर्थाची माळ, हे 2 व्हिडिओ परवापासून मी एक व्हिडिओ टाकला होता आणि काल संध्याकाळी पण एक व्हिडिओ टाकला। तर हे 2 व्हिडिओ आपल्याला लावूनच ठेवायचे आणि या स्वामी समर्थाच्या ज्या सेवा आहे आणि दरिद्रता आपल्या घरातून, अलक्ष्मी आपल्याला काढायची आणि लक्ष्मी आपल्या घरात स्थापित करायची अखंड चिरकाल। यासाठी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, आपल्या मुलाबाळांच्या, नवऱ्यांच्या, आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, स्थायी रूप लक्ष्मी आपल्या घरात राहण्यासाठी आपल्याला ह्या सेवा, पूजा, अर्चना, जप, तप, हवन हे सर्व करायचे। तर ते जे 16 मणी आहेत तर ते आपल्याला हवनमध्ये टाकायचे। ते केव्हा? 12 नोव्हेंबर सकाळी तो आपल्याला हवन करायचं आहे। माझ्या तोंडात तेव्हा अभिषेक आलेलं आहे की आपल्याला हे 18 मण्यांचा अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक नाही, मी नंतर माझा व्हिडिओ टाकल्यानंतर तर अभिषेक नाही, हवनमध्ये टाकायचं आहे ते आपल्याला। तर त्यामुळेच मी याच्यात बोलून दिलं की तिथं थोडी मिस्टेक झालेली आहे। तर तुम्ही अभिषेक करायचा, अभिषेक नाही करायचा आपल्याला, हवनमध्ये ते 18 मणी आपल्याला कमलात्मक मंत्र करून आपल्याला सकाळी हवन जो करणार आपण त्यावेळेस आपल्याला ते हवनमध्ये टाकायचे आणि सकाळीच आपल्याला हवन करायचं, कारण संध्याकाळी आपल्याला बी लक्ष्मी पूजनाची, दिव्यांची खूप घाई राहते आणि लक्ष्मी पूजेची सुद्धा घाई राहते। तर त्याबद्दल तर अजून खूप सारे व्हिडिओ येतील। आता आपण आपल्या टॉपिकवरच येऊया। तर कोणी प्रश्न केलेला होता, ठाण्यांचे आहे कोणीतरी, तर गणेश पुराणाचे लेखक कोण आहे? तर गणेश पुराणाचे लेखक वेद महर्षी व्यास यांनी पुरे 18 पुराणं यांनीच रचले आहे। हेच त्यांचे लेखक आहेत, 18 पुराणं। आणि दुसरा प्रश्न, एकाची कमेंट्स आलेली होती की ताई, माझ्या घरी ज्यावेळेस नवरात्री होते त्यावेळेस माझ्या नारळाला कोंब आला, तर मी विसर्जन करून दिलं ते नारळ। तर नारळ विसर्जन करायचं नाही, ज्यांना कोंब येतात त्यांना परत पाण्यात ठेवून द्यायचं, चांगल्या मोठ्या भांड्यामध्ये, घमेलेमध्ये, आणि आपल्या हाईट एवढे या अर्धा हाईट एवढे असे चांगलं मोठं होऊ द्यायचं ते नारळचं झाड। ते नारळचं झाड कोणाच्या घरात येतं? नारळाला कोंब कोणाच्या घरात येतं? ज्याच्या घरात साक्षात लक्ष्मी, जगदंबा, अंबे माता, महालक्ष्मी साक्षात त्या घरात वास्तव्य आहे, त्यांच्याच घरी ते नारळाला कोंब फुटतात। मग ते झाड चांगलं हे तर वाढू द्यायचे आणि ते वाढले गेल्यानंतर, याने मोठं झाल्यानंतर, वाढल्यानंतर मोठं झाल्यानंतर आपल्याला चांगल्या मंदिराच्या ठिकाणी तिथे चांगला गड्डा वगैरे करून आणि त्याला चांगलं आपल्याला लावायचे, म्हणजे ते पिढ्याने पिढे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती देत राहील। नारळाचे झाड लावल्याने लक्ष्मीचीच प्राप्ती होते। तर ते मोठे झाल्यानंतर तिथं लावून यायचं, मंदिराच्या समोर, घरासमोर नारळाचं झाड लावत नाही, मंदिराच्या परिसरावरच लावता येतं। तर तुम्ही असं हे करू शकता। एवढ्यांदा विसर्जन झालं काही हरकत नाही, नेक्स्ट टाईम कोणाच्या बी घरी येऊ तर तुम्ही असं करायचं। तर आता येऊया आपल्या अध्यायावर। श्री गणेशाय नमो नमः। कार्तिक मास महात्म्य अध्याय 8। नारद म्हणाले, हे राजा, मी आता कार्तिक व्रताचा उद्यापन विधी संविधान संक्षेपपणाने सांगतो, तो श्रवण कर। व्रत करणाऱ्यांनी कार्तिक शुद्ध चतुर्थीदशीला व्रताची संपूर्णता होण्याकरता व विष्णूच्या प्रीतीकरता उद्यापन करावे। तुलसी वृंदावनावर मंडप घालावा, त्याला 4 द्वारे ठेवावी, तो तोरणे, फुले, चौऱ्या यांनी सुशोभित करावा। 4 द्वारात मातीचे द्वारपाळ पुण्यशील, सुशील, जय व विजय असे करावे व त्यांची पूजा करावी। तुळशीच्या खाली 4 रंगांनी सुशोभित असे सर्वतोभद्र काढावे, त्यावर पंचरत्नांनी युक्त नारळासहित असा शुभ कलश ठेवावा। त्यावर शंख, चक्र, गदा व पद्य यांचे धारण करणारा पीतांबरधारी विष्णू यांची लक्ष्मी सह पूजा करावी। व्रत करणाऱ्यांनी इंद्रादिक लोकपालाची त्या मंडलावर पूजा करावी। भगवान द्वादशीला जागे झाले। त्रयोदशीच्या दिवशी सर्व देवांनी भगवंताचे दर्शन घेतले व चतुर्दशीच्या दिवशी पूजन केले। म्हणून या कार्तिक शुद्ध चतुर्दशीचे दिवशी उपोषण करून शांत व एकाग्र अंतकरणाने
नये. राधा दामोदराचे पूजन करावे. सोन्याची विष्णू प्रतिमा करून गुरुच्या आज्ञेने व नाना प्रकारच्या भक्ष्यादी पदार्थांनी युक्त षोडशोपचारांनी पूजा करावी. रात्री गायन करून वाद्य वाजवून जागरण करावे. सकाळी उठून नित्यकर्म करावी. नंतर होम करून ब्राह्मण भोजन घालावे व त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी. कृपणपणा करू नये. याप्रमाणे वैकुंठ चतुर्दशीला करणाऱ्याला, या दिवशी नुसते उपोषण करणाऱ्यालाही वैकुंठ लोकची प्राप्ती होते. जो कोणी हा अध्याय ऐकतो त्याला पण वैकुंठ लोकची प्राप्ती होते. या वैकुंठ चतुर्दशी पर्वणीचे महात्म्य एवढे महान आणि पुण्यमय आहे. ज्यांच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यांनाच हे वैकुंठ चतुर्दशीचे कार्तिक मासचे महात्म्य ऐकायला मिळतील. तुळशीची पूजा ज्यांच्याने नाही पण होणार आणि त्यांनी हे अध्याय पण श्रवण केले तर तरी पण तुळशी पूजनाचे संपूर्ण महिन्याचे, कार्तिक महिन्याचे पुण्यफळाची प्राप्ती त्या लोकांना होईल जो हे अध्याय ऐकत आहे. तर असे हे महात्म्य देव शेष 100 वर्ष देखील वर्णन करू शकणार नाहीत. असे हे महान महात्म्य आहे. ज्यांच्या पदरी खूप काही पुण्य आहे तेच हे ऐकतील आणि जो ऐकेल त्यांची 7 जन्माची दरिद्रता दूर होईल. त्याच्या घरी महालक्ष्मी कायमस्वरूपी विष्णू भगवानला घेऊन आणि विष्णू भगवान महालक्ष्मीला घेऊन त्यांच्या घरात कायमस्वरूपी वास्तव्य करेल. वैकुंठ चतुर्दशीला हरिजागरणमध्ये जे भक्तीने गायन करतात ते मागील 100 जन्माचे पापांपासून मुक्त होतात. वैकुंठ चतुर्दशीला खूप काही गायन, कीर्तन आणि दिवे लावण्याचे खूप महत्त्व आहे. वैकुंठ चतुर्दशी हे खूप विष्णूची चतुर्दशी आहे. जो कोणी पहाटे सकाळी उठून आवळ्याच्या झाडाला दिवा लावतो त्याला साक्षात विष्णूची प्राप्ती होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. म्हणून वैकुंठ चतुर्दशीला आवळ्याच्या झाडाला, लक्ष्मीच्या तुळशीला असे दिवे लावल्याने वैकुंठ लोकची प्राप्ती होते. विष्णू जागरणामध्ये जे गातात, नाचतात त्यांचे पुण्य 1000 गायी दान करण्याचे ब्राह्मणांना पुण्यासारखे सांगितले आहे. जो वासुदेवापुढे गाऊन नाचून मौज दाखवेल, त्याचे असे जागरण करेल, त्याचे 1000 जन्माचे पातक दूर होतील. जे कोणी या कथा सुद्धा नुसत्या ऐकल्या, श्रवण केल्या तरी सुद्धा त्याचे 1000 जन्माचे पातक नष्ट होतील व विष्णूच्या कथा सांगून विष्णू भक्तांचे मनोरंजन करेल. त्यांचे पुण्यफळ विष्णू आपल्या लोकास नेऊन सालोक्यताही देतो आणि इतर भाषणे सोडून तोंडाने वाद्य वाजवतो. याप्रमाणे नित्य जो हरी जागरण करेल, कार्तिक मास महात्म्याच्या कथा ऐकेल त्याला दररोज कोटी तीर्थाचे पुण्य मिळेल. जो कोणी दररोज हे अध्याय ऐकेल त्याला कोटी तीर्थाचे स्नान केल्याचे पुण्य मिळेल. पौर्णिमेस 30 दप्पंते व शक्तीप्रमाणे निदान एक तरी संपत्निक ब्राह्मणास भोजन घालावे आणि जो 31 अध्याय ऐकतो त्यांना 31 कोटी तीर्थाचे पुण्य मिळाल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. या दिवशी विष्णूंनी मत्स्य रूप धरून वर दिले म्हणून या दिवशी जप, होम, दान इत्यादी केले जातात. कर्म अभक्ष फल देणारे होते म्हणून ब्राह्मणाला खीर आदी हणून घालून भोजन द्यावे. अतुदेवा या मंत्राने तीळ व शीर यांचा होम करावा. जो कोणी बेलाच्या झाडाखाली ब्राह्मणाला खिरीचे दान देतो त्याची 7 जन्माची दरिद्रता दूर होते. विष्णूच्या प्रीती करता व इतर देवांप्रित्यर्थ ब्राह्मणांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी व नमस्कार करावा. पुन्हा विष्णूंची, देवांची, तुळशीची पूजा करून कपिला गायीची यथाविधी पूजा करावी. जो कोणी असं करेल त्याला कपिला गाय दान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल. व्रताचा उपदेश करणाऱ्या गुरूंची त्यांच्या पत्नीसह व वस्त्र अलंकाराने पूजा करावी व सर्व ब्राह्मणांची प्रार्थना करावी. प्रार्थना मंत्र हे द्विजहो, आपल्या कृपेने विष्णू मला सदा प्रसन्न असोत. या व्रतापासून माझे 7 जन्माचे पाप नाहीसे होते. ह्या कथा ऐकल्या म्हणजे 7 जन्माचे पापे नाहीसे होतात व माझी संतती स्थिर राहते. लक्ष्मी जी घरात येते ती स्थिर राहते. माझे सर्व मनोरथ सफळ पूर्ण होतात. एवढ्या या महान कथा जो कोणी ऐकतो त्याच्याजवळ लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहते. संतती संपत्ती खूप पटीने वाढ होते आणि देहाचा अंत झाल्यानंतर सुद्धा तो विष्णूच्या स्थानावर प्राप्त होतो. याप्रमाणे गुरुची व ब्राह्मणाची प्रार्थना करून त्यांना संतुष्ट करून पाठवावे. ती पूजा व गोप्रदान गुरुला द्यावी. नंतर आपले मित्रासह भोजन करावे. कार्तिक व माघ यांच्या व्रताचा उद्यापनाचा असाच विधी आहे. याप्रमाणे जो कार्तिक व्रत करेल त्याची सर्व पापे जाऊन मनोरथ पूर्ण होईल. जो कोणी कार्तिक महिन्याचे 31 अध्याय ऐकेल त्याचे सुद्धा सर्व पापे जाऊन सर्व मनोरथ पूर्ण होतील. विष्णूच्या सानिध्यामध्ये जागा मिळेल. सर्व व्रते, सर्व दाने, सर्व तीर्थे यांचे जे फल आहे ते कोटी फल या कार्तिक व्रताने मिळते आणि श्रवण केल्याने मिळेल. जे विष्णूचे भक्तीत निमग्न होऊन कार्तिक व्रत करतात धन्य ते पूजन, त्यांचे जन्म सफळ होईल. जो विष्णूच्या या कथा ऐकेल त्यांचे जन्म सफळ होऊन जाईल. जो कार्तिक व्रत करण्याचा संकल्प सुद्धा करतो तरी त्याचे 1000 जन्माची, 1000 देहातील सर्व पातके आणि भीतीने
थरथर राहतात ते सर्व दूर होतात. याने कार्तिक व्रत केले आम्ही कोठे जावे असे त्यांचे भय राहत नाही. याप्रमाणे कार्तिक व्रताचे नियम जो ऐकतो, जो हा अध्याय महात्मा ऐकेल त्याला विष्णू भक्तांपुढे भक्तीने सांगतो, या कोणाला शेअर करतो, त्या दोघांना सर्व पापांचा नाश करणारे व्रत नियम केल्याचे फळ मिळते. इतश्री पद्य पुराणे कार्तिक महात्म्य अष्टमाध्याय समाप्त. तर मित्रांनो, इथे हा कार्तिक महात्म्य समाप्त झालेला आहे. आजच्या या 8व्या अध्यायामध्ये खूप काही कोटी गुणा पुण्यफळाची आपल्याला फक्त 2 मिनटं काढून श्रवण जरी पण केले तरी पण आपल्याला एवढी कोटी गुणा पुण्यफळाची प्राप्ती होईल. कपिला गाय दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. कोटी तीर्थस्नान न्हाण्याची, कोटी तीर्थस्थान गंगा स्नान केल्याचे एवढं आपल्याला पुण्य मिळेल. एवढ्या या महान कथा कार्तिक मासमध्ये, हा कार्तिक महिना पुऱ्या सर्व देवतांचा सर्वांचा आवडता महिना आणि भगवान शिवशंकराचा भोळा साम सदाशिवाचा हा आवडता मुलगा षडानन कार्तिक स्वामी यांचा हा महिना. जो कोणी 12 महिने विफत जप तप या श्रवण काही करत नाही, कार्तिक मासमध्ये फक्त अध्यायसुद्धा त्यांनी श्रवण केले तरीसुद्धा त्यांना 12 महिन्याच्या पुण्यफळाचे पुण्य एवढे कार्तिक महात्म्य अध्याय ऐकल्याने मिळेल. तर मला आता आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा पटकन. आणि तुम्ही कुठून माझा हा व्हिडिओ ऐकत आहे तर पटकन तुमच्या गावाचं नाव लिहा आणि कमेंट्स करायला विसरू नका. कोणी नवीन आलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शिवलीला अमृत कथासार यांचे पारायण चालू आहे. शिवलीलाच्या कथा खूप छान छान आहेत. त्या ऐकल्या म्हणजे आपल्या सर्व इच्छा मनातल्या पूर्ण होतात, आपले सर्व पापे जळून भस्म होतात आणि कसेही संकट असो ते दूर जाते आणि मृत्यू काळ सुद्धा जवळ आलेला असतो तो सुद्धा त्या शिवलीला अमृत कथाच्या पारायणाने दूर जातो. तर शिवलीलाच्या अमृताच्या कथा पण सुद्धा श्रवण करा. त्या कथा पण खूप महान आहे आणि त्या पृथ्वीवर स्वर्ग लोकाहून सप्त ऋषींनी त्यांनी पृथ्वीवर आणलेले एवढे गणेश पुराण, देवी पुराणांमध्ये आणि खूप पुराणांमध्ये आणि तुम्हाला भागवत पुराणमध्ये सर्वांमध्ये मी तुम्हाला सांगून चुकली. आता माझी इच्छा आहे की लक्ष्मी पुराण पुढे वाचावं. मला वेळ भेटायला पाहिजे तर मी लक्ष्मी पुराण नक्की वाचेल. ज्यांना लक्ष्मी पुराण ऐकायचं असेल तर त्यांनी कमेंट्स करून नक्की सांगायचं कोणाकोणाला लक्ष्मी पुराण वाचायचं आहे. माझ्याजवळ अवेलेबल नाही आहे पण ऑर्डरने मागेल. जेव्हा बी आलं तर तुम्हाला लक्ष्मी पुराण नक्की ऐकवेल. माझी अशी इच्छा आहे की 18 पुराणं सर्वांना ऐकून द्यावे आणि जीवन सार्थक करावे, माझे बी आणि तुमचे सर्वांचे बी. जय श्री महाकाल.